मित्र नमस्कार. मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. मित्र स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी, अशीच एक दर्दभरी कहाणी आज आपण ऐकणार आहोत. मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये. मित्र आपल्याला कुठं लागलं, काही जर एखादी वाईट गोष्ट पाहिली तर आपण पटकनी अगदी अनाहूतपणे आपल्या तोंडातून निघून जातो, आई गो. हे आई गो म्हणजे एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अगदी हळव्या प्रसंगामध्ये आपल्याला नक्कीच आपल्या आईची आठवण येते. पायामध्ये काही लागलं, काटा रुतला तर आई गो असं आपण पटकन म्हणून जातो. कारण याच आईने आपल्या पोटामध्ये आपल्याला 9 महिने आपल्यावर गर्भसंस्कार केलेले असतात. 9 महिने या आईने आपल्याला पोटामध्ये सांभाळलेलं असतं. 9 महिने त्या आईच्या पोटाला आपण लहान असताना, पोटामध्ये असताना पाय मारत असतो, अनेक काही खोड्या करत असतो आणि हे सगळं ही माऊली ते सहन करत असते. अनेक वेदना सहन करत असते आणि यानंतर बाळंतपणाच्या वेदनाही ही माऊली सहन करत असते. ती फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच. पुढे या जगामध्ये आल्यानंतर याच माऊलीच्या दुधावर आपण जगत असतो. असं म्हटलं जातं की आईच्या दुधाचे उपकार हे कधीही फिटत नसतात. परमेश्वर म्हणजे आई आहे, देव म्हणजे आई आहे. त्यामुळं त्याच्या दुधाचे उपकार हे कधीच कुठल्याही प्रकारे आपण ते फेडू शकत नाही. थोडं काही मुलाला लागलं तर त्याचा चटका आईला बसतो आणि मुलांचंही आईवर तेवढंच प्रेम असतं. आईला थोडं काही झालं की मुलं ताबडतोब व्याकुळ होतात. हे जे नातं आहे ना आई आणि मुलांचं, हे अतिशय घट्ट असं नातं आहे. जगाच्या पाठीवर या प्रकारचं नातं तुम्हाला कुठेही दिसून येईल. परंतु मित्र आजचा काळ खूप बदललेला आहे. ही जी काही नाती, मग ते आईची, मुलाची, बायकोची, नवऱ्याची, भावाची, बहिणीची, ही जी काही नाती आहेत ना, ही नाती खूप खूप विचित्र पद्धतीने बदलत चाललेली आहेत. कारण ग्लोबलायझेशन जे झालेलं आहे त्याच्यामध्ये या नात्यांचा किंवा या नात्यांवर खूप मोठा परिणाम झालेला आहे. मित्र आजकालचे जी काही वृद्ध मंडळी आहेत, अशा अनेक वृद्धांचा नटसम्राट झालेला आपल्याला दिसतो. तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल किंवा तुम्ही भोगतही असाल. पण नटसम्राट इतकी ताकद तुमच्यामध्ये नसावी, त्यामुळं घरातच उडत बसण्याची तुमच्यावर पाळी येत असेल. धैर्य लागतं. सगळी प्रॉपर्टी वाटून मुलामुलींमध्ये बाहेर, घराच्या बाहेर निघण्याचं नटसम्राट सारखं धैर्य लागतं. कदाचित ते आपल्याजवळ नसतं म्हणून आपण पुढत बसतो. मित्र खूप खूप असा प्रचंड बदल झालेला आहे या सगळ्या नात्यांमध्ये. पण एवढं सगळं असताना सुद्धा याला कुठेतरी अपवाद असू शकतो. ह्याच्यामध्ये कुठेतरी एखादा श्रावण बाळ असू शकतो. आपल्या भारताचं पॉप्युलेशन खूप मोठं आहे आणि त्या पॉप्युलेशनला एकाच मापात तोलणं हे चुकीचं ठरतं. त्यामुळे याच्यात कुठेतरी एक वेगळा मुलगा, वेगळा मुलगी, वेगळी आई हे आपल्याला भेटू शकतं. आणि तेच आपण आज या सत्यघटनेत पाहणार आहोत. ही जी सत्यकथा आहे ती कोल्हापूरची आहे.
कोल्हापूरमध्ये घडलेली ही सत्यकथा आहे. मित्र, व ऐकून अगदी इथे त्रास होतो. भूषण निळकंठ कुलकर्णी, वय वर्ष 61, कस्टम ऑफिसर, निवृत्त. आणि भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी, वय वर्ष 57, कोल्हापूरच्या 2 कॉलेजमध्ये या प्राध्यापिका होत्या. एक 7 ते 8 वर्ष झाली त्यांनी वकिलीचा व्यवसायही कोल्हापूरमध्येच चालू केला होता. उच्च शिक्षित अशी ही मंडळी, बहीण भाऊ उच्च शिक्षित, त्यांचे निर्णय बघा कसे झालेत पुढे ते. मित्र हो, या 2 बहीण भावांच्या नावावरून म्हणजे भूषण निळकंठ कुलकर्णी आणि भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी, वय 61 आणि 57, यावरून तुम्हाला नक्कीच शंका निर्माण झाली असेल की या मंडळींनी लग्न केलं होतं का, कारण वडिलांचं नाव ते लावतायत. तुमची शंका बरोबर आहे. यांनी लग्न केलेलं नव्हतं. ते का केलं नव्हतं ते आता आपण पुढे बघतोय. हे दोघेही, हा एक प्रश्न निर्माण झाला असावा म्हणून भूषणने लग्न केलं नसावं असा एक अंदाज आपल्याला बांधता येतो. त्याचप्रमाणे भाग्यश्री हिने जर लग्न केलं असतं तर ती कोल्हापूर सोडून दुसऱ्या गावी कुठेतरी गेली असती, किंवा आपण असं गृहीत धरूया की तिचं लग्न कोल्हापूरमध्ये झालं तरी सासर पाहून तिला आईची सेवा करणं हे अशक्य झालं असतं. म्हणून भाग्यश्रीनेही लग्न केलं नाही आणि भूषणनेही लग्न केलं नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. का तर आईच्या सेवेसाठी. प्रचंड प्रेम होतं त्यांचं आईवर. आई त्यांचं सर्वस्व होती. त्यामुळे त्यांनी आईसाठी लग्नही केलं नाही. बघा मंडळी, अशी मुलं आज भेटतील, तुमच्या घरामध्ये भेटतील. आईसाठी एवढा त्याग करणारी मुलं तुमच्या घरामध्ये भेटतील का? नाही. आईला कुठेतरी कोपऱ्यात ठेवणार आणि हे मात्र लग्न करणार. हरकत नाही, केलंच पाहिजे, पण त्या आईला जो तुम्ही कोपरा दाखवता ना, ते मात्र अतिशय चुकीचं आहे. तुमच्या आई वडिलांचा तुम्ही जो नटसम्राट करताय ना, हे मात्र तुमचं खूप चुकतंय मंडळी. आणि आज घरोघरी हे नटसम्राट दिसत. आलेली जी संपत्ती होती त्यातला बराचसा भाग, अर्थात भूषण कस्टम ऑफिसर होते, जास्त काही त्याच्यावर बोलायला नको. त्यामुळं आलेलं जे काही संपत्ती होती ती संपत्तीतला काही भाग ह्या दोघा बहीण भावांनी आपल्या आईच्या नावाने अनेक भारतातल्या अनेक सेवाभावी ज्या संस्था आहेत त्या संस्थांना आर्थिक मदत केली होती. या आलेल्या आमदानीमधून प्रचंड प्रमाणामध्ये आईच्या नावाने या लोकांनी दान केलेलं होतं सेवाभावी. आणि अचानक आईचं निधन झालं. मित्रांनो, मरण हे अटळ आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंच आहे. तुम्हाला जायचंय, मला जायचंय, प्रत्येकाला जायचंय. त्याच रीतीनुसार या भूषण आणि भाग्यश्री यांच्या आईचं एक दिवस निधन झालं. आणि याचा धक्का, प्रचंड असा मानसिक धक्का त्या भूषणला आणि भाग्यश्रीला झाला. अतोनात प्रेम केलं आईवर आणि आई अशी अचानक सोडून गेली. त्याचा मानसिक धक्का या दोघांना प्रचंड प्रमाणामध्ये पडला. आणि एक दिवस या मानसिक धक्क्यामध्येच या दोघांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली. काय होतं त्या चिठ्ठीत पाहायचंय आपल्याला पुढे. चला बघूया काय होतं त्या चिठ्ठीमध्ये.
आणि का लिहिली गेली ती चिठ्ठी? आयुष्यातली सर्व पुंजी, चिठ्ठी लिहिण्यापूर्वी आयुष्यातली सर्व त्यांच्याजवळ असलेली पुंजी त्यांनी सेवाभावी संस्थांना वाटून टाकली होती आणि नंतर ती चिठ्ठी लिहिली होती. 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिन. या दिवशी कोल्हापूरमधील राजाराम तलावामध्ये 2 मृतदेह तरंगताना एका गुराख्याने पाहिले. बातमी वाऱ्यासारखी अख्ख्या शहरात पसरली. शोध सुरू झाले. मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि त्यांची ओळख पटली. ते होते भूषण कुलकर्णी आणि भाग्यश्री कुलकर्णी. मित्र, या दोघांनी ज्या वेळेला या राजाराम तलावामध्ये आत्महत्या केली त्यावेळेला त्यांनी दोघांनी एकमेकाचे हात असे दोरीने बांधले होते आणि एकदम उडी घेतली. का? तो वाचायला कोणीच नव्हतं. मारायचं तर दोघांनी मारायचं, म्हणून दोघांनी एकमेकाचे हात बांधले दोरीने आणि या राजाराम तलावामध्ये आत्महत्या केली. ती केवळ आणि केवळ आईच्या प्रेमापोटी, आईवर असलेल्या प्रेमापोटी. बघा, अशी लोक भेटतात का आज? अर्थात हे उच्च शिक्षित होते. त्यांनी अशा प्रकारची पावलं उचलणं हे नक्कीच चुकीचं आहे. पण मानसिक धक्क्यामध्ये त्यांना काहीही सुचलं नाही, त्यांनी आत्महत्या केली. आईच्या विरहापोटी एकमेकाच्या हाताला दोरी बांधून या 2 बहीण भावांनी आत्महत्या केली आणि हीच गोष्ट त्या चिठ्ठीमध्ये होती की आईच्या विरहामुळे आम्ही आत्महत्या करत आहोत. मित्र, मी ही घटना ऐकून निशब्द झालो. पुढं बोलणं शक्य होत नाहीये. त्यामुळं आपण इथेच थांबूया. पुन्हा येतोय पुढच्या वेळेस एक नवीन काहीतरी सत्य घटना घेऊन. तोपर्यंत नमस्कार. पण जाता जाता शेवटचं एक सांगतो. मित्रांनो, आपल्या आई वडिलांचा नटसम्राट करू नका आणि आपणही आई वडिलांसाठी एवढ्या आहाराच्या पोटी जाऊ नका, एवढे इमोशनल होऊ नका. कुटुंब वात्सल्य नक्की व्हा, पण अशा काही घटना नक्कीच करू नका. जपा तुमच्या आई वडिलांना, कारण तेच विठ्ठल रखुमाई आहेत तुमची. पंढरपूरला जायची गरज नाहीये. त्यांची पूजा करा, आई वडिलांची सेवा करा, त्यांना रोज नियमाने हात जोडा. खरोखर तेच तुमचे विठ्ठल रखुमाई.